हातातोंडाशी आलेली शिकार निसटली. एका क्षणात माझ्या सगळ्या मनसुब्यांवर पाणी फिरलं. त्या गोडबोलेला मी कायमचं संपवलंच असतं, पण मोहनने आयत्या वेळ येऊन माझा सगळा डाव उधळून लावला. आता अशी संधी परत येईल अशी संधी परत नक्कीच येईल. पण मोहनला आतापर्यंत कळलं असणार आहे. त्याला त्रास झाला की मला नाही सहन होत, त्यामुळे तो अजून जास्त सावध होईल आणि माझ्यापासून दूर जाईल. काय करू मी? काय करू? काळी शक्ती तूच मला यातून मार्ग सुचव. आतापर्यंत मी कधीच तुझी मदत नाही मागितली, पण आता मला तूच सांग की मी काय करू. रुम रुई पट्टा विट्टी हाडूक पट. मधुवंती, कशी काय माझी आठवण आली तुला? कारण वेळच तशी आलीये. आतापर्यंत मला असं वाटत होतं की सगळं माझ्या आवाक्यात आहे. कुठलीही आव्हानं मी पेलू शकते, मोहनला माझ्याशी लग्न करायला तयार करू शकते, पण आता ते अशक्यप्राय वाटतंय. नाही, अशक्य नाहीये ते. काहीही झालं तरी मी मोहनला माझ्याशी लग्न करायला भाग पाडेन. मला तुझ्याकडून फक्त पुढचे संकेत हवेत, जेणेकरून मोहनला मिळवण्याचे प्रयत्न मी तसेच चालू ठेवेन. एकच ध्यानात ठेव, आता मोहन सुद्धा त्रासात आहे, अडचणीत आहे. त्याच्या मनात तुझ्याविषयी कलुषित भाव आहेत. वेळ द्यावा लागेल. तू आता थेट लग्नाबद्दल बोललीस तर तुला हवं ते साध्य होणार नाही, पण असं काहीतरी नक्कीच घडेल की आपोआप मोहन तुझ्या जवळ येईल. पण म्हणून मी शांत नाही राहू शकत. माझ्याकडे वेळ कमी आणि मला लवकरात लवकर मोहनशी लग्न करावंच लागेल. निश्चितच, पण सावध राहा, सतर्क राहा. तुला तो क्षण ओळखायला हवा, ती संधी प्राप्त करायला हवी, कारण ती संधी पुन्हा पुन्हा येणार नाही. एकदा का तो क्षण गेला की संपेल सगळं. नाही नाही नाही, ती संधी मी नाही गमावणार. तुला जे हवंय, ज्यासाठी तू 150 वर्ष थांबलीस, तेच घडणार आहे. तुझ्या मनासारखंच होणार आहे. दिग्या, तुझा काका कुठे आहे? घरी येणार आहे की नाही आज? त्याचं अलीकडे ना घरी येण्याचं आणि जाण्याचं तंत्रच बिघडलेलं आहे. त्याला म्हणावं ताट वाढून ठेवलंय, जेवून घे, आणि उद्यापासून वेळेवर घरी यायचं. त्याचं ते सुद्धा मिळणार नाही. कळलं ना? माझा निरोप पोचव त्याला. मी जाते झोपायला. यार, काकांना काय झालं काही कळत नाही. एक तर सगळ्यांना वाटतं ना की तो मला सगळ्या गोष्टी सांगतो, आणि तो बोलतो की कोणाला काही सांगायचं. माझा ना मधल्या मध्ये फुटबॉल होतं. काका असा वियर्ड का वागायला लागलाय आजकाल, मला तेच कळत नाहीये. काहीतरी केलं पाहिजे. कॉल पण नाही उचलत आहे. या राजा, 100 वर्ष जगशील तू, की अजून हवंय तुला आयुष्य? हा, अरे काय 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 चाललंय भाई? आई केवढी चिडली होती माहितीये का? जेवण वाढलंय, जेवून घे बोललीये. नाही, मला जेवण नको, भूक नाहीये. एक 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 काय आलं एवढा ऑफ? काय इथे बस, इथे बस. काय आलं काका? काय आलं? गोडबोले बहिणी काय उत्तर दिलं? तू प्रपोज केलंस ना त्यांना? सांग ना, अरे सांग ना काका काहीतरी. काय सांगू? मी दिवसभर वेड्यासारखा इकडे तिकडे फिरतो, हे सांगू? गोडबोले बाईंना माझ्याबद्दल असं काहीही वाटत नाही, हे सांगू? त्यांच्या मनात माझ्याबद्दल कुठलीही अशी भावना नाहीये, हे सांगू? काका, तू काळजी करू नको, आपण गोष्टी सॉर्ट आउट करूयात. तू प्लीज टेन्शन नको घेऊस. नाही, भलताच प्रॉब्लेम झालाय. त्याला कारणीभूत मीच आहे, माझीच चूक आहे.
काय काय कसला प्रॉब्लेम, कसली चूक? नाही माझीच चूक आहे, मलाच सुधारली पाहिजे. काय झालंय क्लिअर सांगशील का काका? उद्या काही करून माझी चूक मी सुधारणार. मोहन, ए मोहन उठ आता. अरे तुला काही काळ वेळ आहे की नाही? उठा आता. कुंभकर्ण सुद्धा इतक्या वेळ झोपत नाही, नुसते लोळत पडलेले असतात सगळे. खरंच कमाल आहे यांची. अरे हा उठला, गेला कुठे? आतमध्ये पण नव्हता, मग गेला कुठे हा? ए दिग्या, ए दिग्या, दिग्या. काय? अरे तुझा काका कुठे गेला? हा मला काय माहिती, आज झोपू दे यार मला. अरे नाहीये इथे तो. झालं झोपला. हिम्मलेखाचे सगळे असे पडलेले असतात नुसते. मोहन, ए मोहन, हे जरा मोहनला उठव. काय मोहनला उठव? दिसतोय तुम्हाला इथे? तो नाहीये घरात. त्याला मला इस्त्रीचे कपडे आणायला सांगायचे होते. मला संध्याकाळी घालून बाहेर जायचंय. ते आणले नाहीत ना त्याने कपडे, तर मला कालचेच कपडे घालून परत बाहेर जायला लागेल. तो घरात असला तर आणून देणार ना तुम्हाला? अगं, आतमध्ये असेल, आवडत असेल. तो घरात नाहीये. अरे, कमाल आहे. हा मोहन म्हणजे मिस्टर इंडिया सारखा वागायला लागलाय आजकाल. काय आविष्कार सापडलाय त्याला कळत नाहीये. त्याला विचारलं पाहिजे, चांगली स्कीम काढता येईल. ओ स्कीम वाले, तो घरात नाहीये सांगितलं ना तुम्हाला. कसल्या स्कीम काढताय? आधी शोधा त्याला, कुठे गेलाय ते. याला माहिती असेल. विचारा मग तुम्हीच त्याला. हा, थांब, थांब. माझं झालं विचार. उठवतो त्याला. ए, उठतच दिग्या. नाही मेला, दिग्या. झोपलाय ढिम्म. उठ, उठ. ए, दिग्या. काय सकाळपासून कलकल लावते, काय आलंय? मोहन कुठे आहे? आम्ही काय सेक्रेटरी आहे का? नेहमी मला विचार, मोहन कुठे? झोपला असेल तिथे. काय झोपला असेल? उठ आणि त्याला फोन लाव आधी पहिला. नाहीये तिकडे तो. मी बघते बाहेर. फोन लाव लवकर. लागला का रे फोन? नाही नाही, नॉट रिचेबल लागतोय. बाहेर पण नाहीये तो. हा गेलाय कुठे? अरे बघ, पुन्हा लावून बघ. कमाल आहे. हे काल तुला काही म्हणाला होता का तो? नाही, खूप लेट आला घरी आणि बोलत होता की काहीतरी चूक झालीये माझ्याकडनं, काहीतरी मेजर गणलंय त्याचं. खूप टेन्शन मध्ये होता, निस्तरला पाहिजे लवकरच. जाम टेन्शन मध्ये होता. काय काहीतरी चुकलंय म्हणजे काय? मला नाहीतरी शंका होतीच, याने काहीतरी उद्योग करून ठेवला असणार. कधी याला अक्कल येणार आहे कुणास ठाऊक. बाबा, मला खूप काळजी वाटते हा. पण तू काल खूप टेन्शन मध्ये होता. ते परत फोन लाव ना त्याला, परत फोन लाव. लावला फोन लाव. मोहना रे मोहना रे मोहना, साधी भोळी तोरल त्याला तळली. ए वहिनी, दादा, मोहन क्या छे? मला ना त्याला बघायचंय. त्याला बघितलं ना की माझा दिवस एकदम खास जातो. तू कुठे गेलाय? मोहन तो ना तो यांचे इस्त्रीचे कपडे आणायला गेलाय. हा हा हा. हा. असलं काय सकाळपासून गायब आहे. काहीतरी मेजर प्रॉब्लेम झालाय. हाय हाय, मारो मोहन. मोहन कुठे गेला? मला सोडून कुठे गेला? आता माझं कसं होईल? तोरल तोरल, शांत हो, शांत हो. हो, तुम्ही काहीतरी बघा ना. ए परत फोन लाव बाबा, परत फोन लाव त्याला. नॉट रिचेबल लागतोय. 5-6 वेळा केला मी. बोले बाई नाही म्हणाला म्हणून जीव तर द्यायला गेला नसेल ना तो. बाबा ऐका, मी एक काम करतो, त्याच्या क्लासमध्ये जाऊन बघतो तिथे कोणाला माहितीये का तो कुठे, किंवा काही माहिती त्याची. मी निघतो लगेच. हो हो. ए थांब, मी पण येतो तुझ्यावर. तुम्ही कशाला? अरे येऊ देत रे बाबा, एकाला 2 असलेले बरे असतात. हा बरं ठीक आहे, लवकर आवरा, लवकर आवरा बाबा. कुठे गेला असेल? बाबे, मोहन कुठे? हो, हो, येईल हा, येईल. परमेश्वरा, लवकर येऊ देत रे बाबा त्याला. ग्रुप ठेव म्हणजे झालं, दुसरं काय. मिष्टी, पिल्लू निघते आम्ही. मावशीचा मेसेज. मावशीचा मेसेज. काय ग, भेटलीस का त्या मुलाला आणि काय बोलणं झालं? काय सांगू मावशीला?
जाती हूँ मैं डड़ैंग टैंग टैंग जल्दी दादा ऐका ना. गोडबोलेबाईंचं केबिन हेच ना? काय काम आहे? नाही, आम्हाला त्यांना नाही भेटायचं. नाही असं भेटता येत नाही, बिजी असतात हो त्या. बोला. तू तू तेच आहेस ना? हा मी दिगंबर अष्टपुत्रे, मोहन अष्टपुत्रेचा पुतणा. हा तरीच म्हटलं ते तोंड कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. अरे दिग्या, तू आधी इथे येऊन गेलायस? अहो तो माझा मित्र आहे ना, त्याचा लहान भाऊ या क्लासमध्ये, त्यासाठी एकदा आलेलो. दादा ऐका ना. आपण कशाला येतो? नाही, मोहन अष्टपुत्रे आलेत का? कोण? मोहन सर? नाही नाही, ते नेहमी लेटच येतात, धापा टाकतच येतात नेहमी. हेही नाही आला. हे दिग्या, चल आपण दुसरीकडे बघूया. चल. कदाचित गोडबोले मॅडमना काही माहित असेल. कालच्या डेट नंतर काहीतरी काका त्यांच्याशी बोलला असेल. अरे ये, चल ना. थांबा बाबा. मॅडम केबिन मध्ये आहेत ना, पण डिरेक्टली त्यांनाच भेटू ना. कशाला? काय काम आहे? अहो महत्वाचं काम आहे, आम्हाला बोलू द्या जरा. महत्वाचं काम आहे? मग तुझं काय काम आहे ना, ते आधी तू मला सांग. मग ते महत्वाचं आहे की नाही ते मी ठरवणार, मग बघू. काय? अहो काका, खरंच खूप महत्वाचं काम आहे. थोडाच वेळ लागेल, थोडा वेळ चौकशी करायची बस. अरे ए बाबा, अरे तुला काय मराठी कळत नाही का काय? हा, तुला सांगितलं ना, मॅडम बिझी असतात. जा मॅडमची अपॉइंटमेंट घे आणि मग ये. चल जा. हे उगाच भाव नको खाऊ. मगापासून बोलतोय ना, महत्वाचं काम आहे, आम्ही बघतो काय करायचं ते. केबिन मध्ये असतील, आपण भेटू. ए चल, जास्त आवाज करायचा नाही. चल. हो, काय चाललंय? हा, अरे तुला ओरडायला लागलास इथं. अरे तो ओरडायला, हे काय आमचा क्लासरूम आहे, तुझं घर नाही. एक मिनिट, एक मिनिट थांब दिग्या, एक मिनिट थांब, मी बोलतो. बघा, मोहन सकाळपासून घरात नाहीये आणि तेच विचारायला आम्ही इथे आलो. हा, मोहन सर घरात नाहीत. हा, मग त्यांना एक फोन करायचा. हा, तर त्यांना शोधायला इकडे डायरेक्ट क्लासरूम मध्ये आलायचा. हा, आणि मला एक सांगा, हे मोहन सर अशा हरवायला ते काय कुकुलं नियंत बाळ येतोय? काय तोंड सांभाळून बोला. मला कसं माहितीये? आवाज कमी कर. काय करणार? काय करणार? हो, थांबा ना. काय चाललंय? तुमच्या गल्लीतलं भांडण चालू आहे इथे? अहो मॅडम बघा, हे एवढंस पोरगा अंगावर जाऊन येतोय माझ्या. तू तो हा मॅडम, मी दिगंबर अष्टपुत्रे, मोहन अष्टपुत्रेचा पुतणा, आणि हे माझे बाबा. नमस्कार. नमस्कार. बोला ना, काय काम? गुणाजी, या तुम्ही. या या. सॉरी, गुणाजी काही बोलले असतील तर. ते जरा उद्धटच आहे. नाही ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बोला ना, काय काम होतं? नाही म्हणजे आम्ही इथे अशासाठी आलो होतो की बाबा मॅडम, काका आलाय का इथे? नाही, अजून आले नसतील ते. नाही म्हणजे ते शिपाई म्हणाले मला तसं. बाबा, तुम्हाला माहिती आहे का तो कुठे असेल? एक्सक्यूज मी? नाही म्हणजे दादा, मला कसं माहित असणार? मॅडम ऍक्च्युली सकाळपासून काका घरी नाहीये, न सांगता कुठेतरी निघून गेलाय आणि काही कॉन्टॅक्ट पण होत नाहीये. इनफॅक्ट म्हणूनच आम्ही इथे चौकशीसाठी आलो. काय? अष्टपुत्र कुणालाही न सांगता निघून गेले? हो ना मॅडम, काल काय झालं? काका काय बोलला किंवा तुम्ही काय उत्तर दिलं? म्हणजे? नाही म्हणजे काल तुमच्याशी तो काही बोलला होता का की आज क्लासला येणार आहे किंवा नाही? नाही, मला ते असं काहीच म्हणाले नाही. पण न सांगता कुठे गेले असतील अष्टपुत्र? त्याचीच तर काळजी लागून राहिली ना आम्हाला. दादा, तुम्ही काळजी करू नका. एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्ही आत या ना, आपण केबिन मध्ये बसून बोलू. नाही ठीक आहे मॅडम, आम्ही जरा दुसरीकडेही बघतो. पण तो इथे आला तर लगेच आम्हाला फोन करा प्लीज. नक्की नक्की, तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे बघा, ते जिथे कुठे असतील ना, ते येतील परत. ओके, थँक्यू. चल मॅडम, फोन आला तर प्लीज कळवा. बापरे, अष्टपुत्र असे का वागले? कशामुळे? कालच्या इन्सिडेंटमुळे तर नसेल? मॅडम मॅडम, काय झालं? हो, मी किती वेळ वाट बघितली तुमची.
का काय झालं? अहो, मला विचारायचं होतं ना कालच्या भेटीबद्दल. भेटलात तुम्ही? कसा वाटला? आवडला? स्वभाव कसा आहे त्याचा? नाही, बरा आहे ना? एकदा का स्वभाव जुळले ना मग सगळं व्यवस्थित होईल. बाई बाई बाई, काल झाली पहिली भेट, आता होतील खूप भेटी. काल झाली पहिली भेट, आता होतील खूप भेटी. लवकरच जुळेल तुमच्या 7 जन्माच्या गाठी. कामिनी मॅडम, मी अजून विचार केला नाही आणि या विषयावर आपण नंतर बोलूया का प्लीज? हो, क्लासवर. बर. कुठे गेलेत अष्टपुत्रे? असे कसे कोणाला न सांगता निघून गेले? माझ्या कालच्या वागण्याने हर्ट झाली आहेत का ते? मी नकार दिल्याने दुखावले गेले असतील का? माझ्यामुळे जर असं घर सोडून गेले तर मी कधीच माफ नाही करू शकणार स्वतःला. पोलिसात तक्रार नोंदूया का? नाही, इतकी घाई नको करायला. थोडा वेळ वाट बघू, येतील परत. भागो 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 मोहन प्यारे. कुठे गेलाय हा मोनू? आणि त्याला शोधायला हे दोघे गेलेत. हे दोघे गेले तर हेही दोघे गायब. साधा फोन करून कळवता येत नाही. मी वाट बघत असेल, काही पडलेली नाहीये. हो, सापडला का तो? मिळाला ना? मला माहिती होतं. हा कुठे जाणार आहे जाऊन जाऊन? शांत हो, शांत हो. आहे कुठे हे बघ, तो? सगळीकडे शोधलं, कुठेही नाही येतो. सकाळी क्लासवर जाऊन आलो, तिथेही कुणाला काही माहित नाही. अरे बापरे, आता हा गेला कुठे? काय बिनसलंय त्याचं कोणाच ठाऊक. अगं, आपण त्याला जबरदस्ती डॉक्टरकडे घेऊन गेलो म्हणून आपल्यावर चिडला तर नसेल? आपल्यावर कशाला रागवेल? आपण काय शत्रू आहोत का त्याचे? आपण त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो, ते चांगल्यासाठीच घेऊन गेलो ना. आणि डॉक्टरांनी त्याला समजावल्यावर त्याने पण कबूल केलं की नाही, त्याला स्वतःला भास होतात म्हणून. मग नाही, तू म्हणतेस ते बरोबर आहे. मी आपली एक शक्यता बोलून दाखवली. मी काय म्हणते दिग्या, तुला नाही काही सांगून गेला? नाही, नेहमी तुमचं चालायचं ना म्हणून विचारते. नाही ना, नेमकं ह्याच वेळी तो काही बोलला नाहीये मला. हे तुझे ते मोबाईलचे ग्रुप्स असतात ना, त्याच्यावर टाक ना काका मिसिंग म्हणून. नाही म्हणजे कुणाला काही माहिती असेल तर सांगतील आपल्याला. मी काय म्हणते, आपण पोलिसांकडे कंप्लेंट नोंदवूया. एवढं पॅनिक व्हायची काही गरज नाहीये. पोलीस वगैरे नको. मी काय म्हणतो, आजचा दिवस थांबूया आणि नंतर हवा तो डिसिजन घेऊया ना. मला तर वेगळीच शंका यायला लागली. काय? या बुवाबाजीच्या नादी लागून त्यांनी स्वतःच्या जीवाचं काही बरं वाईट तर नाही ना करून घेतलं? हे काहीतरी बोलू नकोस का? हे बघ मोनू असं काहीही करणार नाही. ए आई, उगाच असे काही विचार डोक्यात आणू नको. आणि काका जिथे कुठे असेल ना सुखरूप असेल आणि तो लवकरात लवकर आजच्याच घरी येईल. बरं? देव करू आणि तसंच होऊ दे. डोक्याला ताप झालाय नुसता याचा.